नमस्कार. नाशिकमध्ये वृक्षतोड होत असताना त्याविरोधात जोरदार आवाज उठविण्यात आला आणि NGTमध्ये देखील केस दाखल करण्यात आली. तूर्त ही वृक्षतोड थांबविण्यात आली आहे. आज हरित लवादाच्या हे लक्षात आलेलं आहे की नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे ही अत्यंत चालाखीने आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या करून वृक्षतोड करत आहे आणि ती बेकायदेशीर आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा की नोटिसेस अशा पद्धतीच्या काढणे की त्याच्यामध्ये झाडांची संख्या नाही, झाडांचे डिटेल्स नाही, झाडांच्या स्पेसिस द्यायच्या नाही आणि पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यावरती ऑब्जेक्शन्स मागवायची, हिअरिंग घ्यायची, मात्र ऑर्डर पब्लिश करायची नाही. ती ऑर्डर शुक्रवारी संध्याकाळी कधीतरी काढायची हळूच आणि शनिवारी रविवारी झाडं तोडायची. ही मोडस ऑपरेंडी मागच्या 7 दिवसामध्ये इतक्या प्रकर्षानं सुट्ट्यांच्या काळामध्ये त्यांनी राबवली आणि 1500 पेक्षा जास्त झाडं तोडलेली आहेत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, हे न्यायालयाच्या कुठल्याही मॅटरमध्ये यांनी आतापर्यंत रिप्लाय दाखल केलेलं नाही. आज तिकडे धावत पळत वकील आले, आम्ही रिप्लाय दाखल करतो, अगोदरची तारीख द्या, हे करा. अरे, नोव्हेंबरमध्ये मॅटर दाखल केलं, कोर्टाने आदेश दिले, आपण दाखल केलं नाही. त्याच्यानंतर पंडित सरांनी हायकोर्टामध्ये दाखल केलं, त्याला तुम्ही रिप्लाय दिला नाही. त्याच्यानंतर अश्विनी भट यांनी दाखल केलं, त्याला तुम्ही रिप्लाय देत नाही. रोहन देशपांडेंनी दाखल केलं, त्यांना तुम्ही रिप्लाय देत नाही. आणि आता तुम्हाला स्टे मिळाला की लगेच 7 दिवसातच करायचंय, 8 दिवसातच करायचंय. ही जी मोडस ऑपरेंडी आहे, हीच मोडस ऑपरेंडी मान्य हरित लवादाच्या आज लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं एकही झाड तोडण्यापासून त्यांना आज प्रोहिबिट केलेलं आहे मान्य हरित लवादाच्या आदेशानं. आणि ही नाशिककरांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी एक आनंदाची वार्ता आहे. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि आता तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आम्ही खूप वेळा तुम्हाला अप्रोच केलंय, खूप वेळा तुम्हाला विनंत्या केल्या आहेत आणि वारंवार कोर्टानं तुम्हाला सांगितलेलं आहे की इन अकॉर्डन्स विथ लॉ तुम्ही जे काय करायचं ते करा. पण लॉ म्हणजे अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन आणि पाहिजे तशा ऑर्डर करून तुम्हाला वाटेल तसे आदेश म्हणजे कायद्याला अपेक्षित नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये सारासार विचार करून रिझनिंग केली पाहिजे आणि आवश्यक असेल तरच वृक्षतोड केली पाहिजे. फक्त कोणा मिनिस्टरला खुश करण्यासाठी जर का अधिकारी वर्ग काम करत असेल आणि त्यांच्या निर्देशानुसार काम करत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे मध्ये लक्ष घातलं पाहिजे. पर्यावरण मंत्री तर कुठे अस्तित्वात आहेत असं आम्हाला दिसत नाही ह्या सगळ्या पर्यावरण प्रेमींना. आणि सततची लढाई आज 10 वर्षापूर्वी मान्य हायकोर्टाच्या आदेशाने वाचलेली झाडं तुम्ही काल निर्लज्जपणे तोडलेली आहेत. हेच का राज्य, म्हणजे हेच कायद्याचं राज्य आहे का? आणि हेच कुंभमेळ्याचं उद्दिष्ट आहे का की तुम्ही फंड्स आणायचे आणि तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावाखालच्या डेव्हलपमेंटला तुम्ही अशा पद्धतीनं वृक्षतोड करायची? आज अक्षरशः हरित लवादानं पण याच्यावरती खेद व्यक्त केला की तुम्ही एवढी झाडं तोडताय आणि त्याला साधुग्राम आणि तपोवन आणि कुंभमेळ्याचं नाव देताय आणि त्याचे कारण देताय. ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. संपूर्ण अधिकारी वर्गानी आणि राज्यकर्त्यांनी ह्या गोष्टीकडे फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे. कोणाच्याही आदेशानं तोडलेलं 50 वर्ष 60 वर्ष जुनं झाड उगवून येत नसतं आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची हायवे करून अशा प्रकारची झाडं तुटू देणं योग्य नाहीये. तर तुम्ही याच्यामध्ये काळजी घ्या. अशा प्रकारे गरज नसताना झाडं तोडू नका, हीच आमच्या सर्वांची विनंती आहे. थँक्यू. बरं, झाडं न तोडताही विकास होऊ शकतो का? डेफिनेटली. आता काय माहितीये का, एक तर विकास याची संकल्पनाच चुकीची मांडण्यात आली. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे विकास नाही. विकास हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून करायचा असतो. पण या ठिकाणी कसल्याही प्रकारचं प्लॅनिंग दिसून येत नाही. अतिशय करप्ट असलेले शेखर सिंग ज्यांच्या नावाने आजही PCMC मध्ये खडे फोडले जातात की हे जाता जाता काहीतरी कितीशे तरी कोटींच्या फाईलवरती सह्या घेऊन गेले, त्यांना तिकडे बसवलेलं आहे. त्यांनी कसलाही प्लॅन न करता आज देखील कोणाला पब्लिश केलेला नाहीये कुंभमेळ्याचा प्लॅन. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय नियोजन करताय? फक्त झाडं तोडणंच नियोजन आहे का तुमचं? आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मनीषा खत्री मॅडम, तिथे आम्ही वारंवार समजून सांगतोय की तुम्ही कायद्याचं पालन करा, तुम्ही कायदा पाळा. तुम्ही तिकडे 10% 20%च्या कमिशनमध्येच बेजार आहेत सगळे. हे चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जे करायचंय ते चांगलं करा. तुम्हाला आज पाणी उलट्या दिशेनं न्यावं लागतंय. ही उलटी गंगा जी व्हायला लागली आहे ना, ही तुमच्या पापामुळे व्हायला लागलेली आहे, शासनाच्या आणि प्रशासनाच्या. याच्याकडे तुम्ही जरा जबाबदारीनं बघा. नाहीतर तुम्ही बालगोदावरी अशी झाकून ठेवली नसती. तुम्ही निदान ह्या कुंभमेळ्यात तरी पुढच्या कुंभमेळ्याचा काहीतरी विचार केला असता. एक 10% तरी रक्कम पुढच्या 12 वर्षाच्या प्लॅनिंगसाठी केली असती. पण इतकी खुजी तुमची प्लॅनिंग आहे, इतकी तुमची विचारांची वृत्ती खुजी आहे की तुम्ही आत्ता किती ओरबाडता येईल याच्यामध्येच सगळे मगरूर दिसतात आहेत. याचा तुम्ही मतदार समजून घ्या
आणि जे काय आहे ते थोडं पर्यावरणाच्या दृष्टीनं हरित कुंभ नुसतं नाव दिल्यानं हरित होत नसतो. ही वृक्षतोड थांबवा, नाहीतर आम्ही जे जे शक्य ते सगळं करणार आहोत हे निश्चित लक्षात ठेवा.